मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत। नमस्कार, मी विशाल पाटील। कधी कधी समाजाच्या इतिहासामध्ये काही प्रसंग असे उभे राहतात की जे फक्त राजकारणाचं स्वरूप ठरवत नाहीत तर लोकांच्या अंतर्मनालाही हलवून टाकतात। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई गाठली तेव्हा शहराचा ऊर धडधडत होता। रस्त्यांवरती चाललेली ती शांत पण उग्र वाटणारी गर्दी आणि हवेत पसरणारी आणि बेचैनी ही सगळ्यांनी अनुभवली। त्या क्षणी केवळ एक मागणी नव्हती तर पिढ्यानपिढ्या दबलेल्या भावना उफाळून आलेल्या होत्या। जणू मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काळ एका ठिकाणी थांबलेला होता। एक समाज आपल्या पुढच्या पिढ्यांचं भलं व्हावं यासाठी आवाज उठवत होता, तर त्याच दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपही जोरात सुरूच होते। सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन थांबलं, गर्दी विखुरली, पण आरोप प्रत्यारोपांचा गोंगाट काही संपताना दिसत नाहीये। मराठा आंदोलकांनी मुंबई सोडल्यानंतर सर्व काही ठीक झाल्याचं वाटत असतानाच आता संजय राऊतांनी जे काही म्हटलंय त्यावरून आता कट्ट्यांवरती चर्चेच्या गोळ्या चघळल्या जाऊ लागल्यात। जरांगेंचं आंदोलन सुरू असतानाही त्यांना राजकीय पाठबळ असल्याचा दावा अनेकांनी केला। आता संजय राऊतांनी जरांगेंच्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय। मराठा आंदोलकांना शिंदेंनीच मदत केल्याचा राऊतांचा दावा आहे आणि त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की आंदोलन खरंच समाजाच्या हक्कांसाठी होतं का, की त्याच्या सावलीमध्ये राजकीय मोहरे हलवले जाऊ लागलेले होते? शिंदेंवरील राऊतांच्या दाव्यांमध्ये कितपत वास्तव दडलेलं आहे हे अजून स्पष्ट नाही। मात्र एवढं नक्की जाणवत आहे की मराठा आरक्षणाचा प्रवास आता फक्त समाजापुरता नव्हे तर सत्तेच्या गल्ल्यांमध्येही नवी समीकरणं रंगवू लागलाय। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दूर ठेवण्यात आलं असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच शिंदेंनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचाही दावा त्यांनी केलाय। सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करत जी.आर. लागू केलाय। मात्र या जी.आर. वरून मराठा समाजातच मतमतांतर असल्याचं चित्र आहे। जी.आर. आल्यानंतर मराठ्यांचा विजय झाला अशी भावना जरांगे पाटलांनी बोलून दाखवली होती, तर या जी.आर.चा मराठा समाजाला काहीही फायदा होणार नाही असं इतर काही मराठा आंदोलकांचं देखील म्हणणं आहे। हे सर्व सुरू असताना ओबीसी समाजातही जी.आर. वरून संभ्रम पाहायला मिळतोय। सरकार जरी म्हणत असलं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तरी देखील अनेकांना अजूनही याबद्दल शंका आहेच। त्या जी.आर. विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा खुद्द छगन भुजबळ आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी दिलाय। त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील हा जी.आर. कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, आणि टिकलाच तर हा जी.आर. कुणाच्या फायद्याचा आणि कुणाच्या तोट्याचा हे तर न्यायालयीन प्रक्रियेनंतर समजेलच। मात्र हे सर्व सुरू असताना राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चांगल्याच जोरात रंगलेल्यात। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मराठा आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पाठबळ असल्याचा दावा केलेला आहे। तसंच या प्रकरणामध्ये शिंदेंना दूर ठेवण्यात आलं असाही आरोप राऊतांनी केलाय। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुख्यमंत्र्यांना बाजूला ठेवलं, दोन्ही मराठाचे आहेत हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे। तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती, खास करून शिंदेना दूर ठेवण्यामध्ये? कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले, त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या त्यांचंच नाव येत आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणे हा नव्हता, मिळवणं हा नव्हता, तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता। संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत। सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं। जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे, पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते, पण देवेंद्र फडणवीस
यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली, त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या. बरं, संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यांबाबत जेव्हा जरांगेंना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी राऊतांचे आरोप मात्र फेटाळून लावल्यात. मात्र संजय राऊत जसं म्हणतायत की आंदोलनाचा उद्देश हा आरक्षण नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आव्हान उभं करण्याचा होता, तर मग प्रश्न उभे राहतात की मराठा आंदोलन खरंच समाजाच्या हक्कासाठी होतं की सत्ता डळमळवण्याची एखादी चाल होती? तसंच राऊतांनी म्हटल्याप्रमाणे खरंच शिंदेंनी मराठा आंदोलकांना रसद पुरवली का? याच प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेले शिंदेंच्या शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई. आपलं तर स्वागतच आहे. आपल्यापासून मी आज सुरुवात करेन. त्याचबरोबर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले जाणार आहे. सुषमाताई, आपल्याकडे येण्याच्या आधी सुरुवातीला मी यावेळेला थेटपणे जाईल अजितजी आपल्याकडे. अजितजी, आंदोलनाचा उद्देश मराठा आरक्षण नव्हे तर मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान उभं करणं होतं, असं जर असेल तर ते त्याला पुरून उरले का? विशालजी, अशा बाजार गप्पांना काही अर्थ नसतो. विरोधकांना कुठलंही काम सध्या नाहीये. आणि खरं तर मराठा समाजाला मुंबईमध्ये का यावं लागलं या विषयामध्ये, तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं, जे हायकोर्टामध्ये टिकवलं, ते सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठल्याही पद्धतीनं मराठा समाजाच्या या आरक्षणाला टिकवण्यासंदर्भामध्ये भूमिका घेतली नाही. साधं एक ट्रान्सलेशन पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाला, ते दिलं नाही. त्यावेळेला ते मुख्यमंत्री असताना आठवतं मला, आमच्या सहकाऱ्यांनी त्यांची अनेकदा या विषयामध्ये भेट घेण्याचा प्रयत्न केला, साधी भेट सुद्धा मिळाली नाही. तर आपण स्वतः जबाबदार असलेल्या गोष्टींच्या करता ते सगळं यशस्वीपणे झालं. मराठा समाजाचं समाधान झालं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता त्यातनं मार्ग निघाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या बांधवांना कुठल्याही पद्धतीची तोशिष न लागता सर्व समाजाचं व्यवस्थित समाधान झाल्यानंतर त्यातनं अशा पद्धतीचे राजकीय काहीतरी आडाखे काढायचे. कारण कसं आहे, राऊतांना रोज सकाळी बोलावं लागतं, त्यामुळे काहीतरी मुद्दे लागतात. तर ते या बाजार गप्पांना काही एक अर्थ नाहीये. आम्ही अत्यंत ताकदीनं सोबत आहोत. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याच सरकारच्या विरोधामधल्या एखाद्या आंदोलनाला अशा पद्धतीनं खतपाणी घालतील म्हणजे याला काही एक अर्थ नाहीये, याला काही एक अर्थ नाहीये. आपण बघितलं असेल की माननीय शिंदे साहेबांनी या आंदोलकांशी कशा पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आमच्या सरकारच्या वतीने एक उपसमिती होती. त्या उपसमितीमध्ये माननीय अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, सगळ्यांच्याच वतीनं याच्यामध्ये जी मंडळी होती ती मनोज जरांगेजींशी चर्चा करत होती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला काही एक अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. विरोधकांकडे काय आहे, सध्या दुसरं कुठलं काम नाहीये. बरं, आणि अशा पद्धतीचे हे जे आरोप आहेत, या आरोपांना काही एक अर्थ नाहीये. अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षाकडून अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी मी फेटाळून लावतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बाहेरच्यांनी किती काही सांगितलं तर आमची महायुती अभेद्य आहे ना. आपण देहबोलीतनं रोजच्या सगळ्या गोष्टींमधनं आपण ते पाहत असतो. सन्माननीय शिंदे साहेबांनी सातत्यानं मराठा समाजाच्या संदर्भामध्ये ते मुख्यमंत्री असतानाही सकारात्मक भूमिका घेतली होती. आता तर म्हणजे तेव्हाही सरकार त्यांचंच होतं, आताही सरकार त्यांचंच आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीला काही एक अर्थ नाही. बरं, कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही, विरोधकांकडे मुद्दे नाही, म्हणून अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात किंवा दावे प्रतिदावे केले जातात असं तुम्ही म्हणताय. प्रशांतजी, मी आपल्याकडे येईल. प्रशांतजी, या आरोप प्रत्यारोपांनी थेट आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेला जाऊ लागलेला आहे. संजय राऊतांनी ज्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत त्यामुळे आता सरकारच्या उद्देशांवरती, सरकारनं ज्या प्रकारे आंदोलन हाताळलं त्यावरती देखील अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात. प्रशांतजी, मग सत्य काय? मुळात विषय असा आहे की मी मान्य संजय राऊत साहेबांना ज्या पद्धतीने ओळखतो किंवा संजय राऊत साहेब ज्या आक्रमकतेने, ज्या निष्ठेने मागची साधारण 40 वर्ष शिवसेनेबरोबर आहेत, त्यांनी एखादं स्टेटमेंट केलं असेल तर ते नेमकं काहीतरी इनपुट्स आले म्हणून केलं असेल. या संदर्भामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण त्या संदर्भात मान्य संजय राऊत साहेब योग्य ते पुरावे देऊ शकतील, हा एक पहिला भाग आहे.
हा आरक्षणाचा विषय मान्य अजित चव्हाण साहेबांना मी सांगू इच्छितो, ते माझे एक चांगले मित्र आहेत. मुळात विषय असा आहे की मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे 16% आरक्षण दिलं होतं ते 10%वर का आलं, ते 10% आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला मान्य मनोज जरांगे पाटील साहेबांना राज्यात देवेंद्रचे असून आणि देशामध्ये नरेंद्रचे असून सुद्धा का सातत्याने रस्त्यावर यावं लागतंय, याचं आत्मचिंतन भाजपने नक्की करावं. त्याच्यावर भाजपने आरक्षण दिल्याचाही गौरव करून पाठ थोपाटून घेऊ नये आणि काल या ठिकाणी GR काढलाय म्हणून सुद्धा पाठ थोपाटून घेऊ नये. कारण मी परवा सुद्धा या ठिकाणी सांगितलंय की मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची आरक्षण दिल्या म्हणजे या ठिकाणी GR काढल्यानंतर सुद्धा प्रशांतजी, तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत यावेळेला येत नाहीये. याच संदर्भामध्ये अजितजी आपली प्रतिक्रिया घेण्याच्या आधी मला थेटपणे सूरजजी यांच्याकडे जावंसं वाटतं. सूरज चव्हाण, सर्व प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं तर मग सत्तेतील सहभागी मित्रपक्ष त्यावेळेला कुठे होते, त्यांना दूर ठेवलं गेलं होतं. हा जो संजय राऊतांनी आरोप केलेला आहे तो आपल्याला मान्य आहे का सूरजजी? खरं तर संजय राऊत साहेब म्हणजे राजकारणातले नारद मुनी आहेत. त्यांचं काम आहे फक्त भांडण लावून देणे, टीका टिप्पणी करणे, रोज सकाळी उठून काहीतरी आपला अजेंडा सेट करणे आणि त्याच्यावरती चर्चेत राहणे, हे संजय राऊत साहेबांचं काम आहे. खरं तर महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष समाजासाठी काम करतोय, तिन्ही पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये पुढाकाराने जे काही आंदोलनाला आपण आरक्षणाला यश भेटलं ते सर्वांनी मिळून केलेलं काम आहे. त्यामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय वारंवार माध्यमाच्या समोर सरकारची बाजू मांडत होते आणि याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला दूर ठेवलेलं नाही. विरोधी पक्षाने सुद्धा दिलेल्या सूचना सरकारने काही त्यांच्या ज्या योग्य वाटल्या त्या ऐकल्या गेलेल्या आहेत मागच्या काळामधल्या. आताही सुद्धा सरकारने जे जे काही समाजासाठी करता येईल ते केलेलं आहे. यामध्ये कुठल्याही पक्षाला श्रेय नको. आमचं काम हे सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून करतोय. आम्ही श्रेयासाठी नाही किंवा एकमेकाला मागे पुढे करण्यासाठी नाही. महायुतीमध्ये सर्व काही चांगलं चालू आहे. फक्त हे बाहेरच्या लोकांना ते जे चष्मे घातलेले आहेत त्या चष्म्यातून काही वेगळं दिसत असेल, परंतु आम्ही तिन्ही पक्ष एक दिलानं एक मताने या राज्यामध्ये काम. बरोबर आहे. यावर अजितजी मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. अहो, एका बाजूला आंदोलन थांबलंय, आंदोलक परतले, राजकीय धग मात्र या विषयाची अजून कायम आहे, त्यात तर आणखी तेल पडलंय. अजितजी, मला प्रशांत भाऊला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रशांत भाऊ, हे सगळं जेव्हा घडलं तुम्ही मला विचारलं ना इतक्या टक्क्याचं तितक्या टक्के काय झालं, तुम्ही सत्तेमध्ये होता आणि कदाचित भाऊ तुम्हाला माहिती नसेल पण तुम्ही नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलनाच्या दरम्यान एक खूप मोठी तयारी केली गेली होती आणि दोन समाजामध्ये तेढ लावण्याकरता आता जी सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाचा मोठा वापर केला गेला. तिथे काही टीम आणून बसवल्या गेल्या होत्या, त्यांच्या पेमेंटवरनं वाद झालाय आणि ते तुमच्या एका मोठ्या नेत्याला सध्या शोधतायत ते लोक आणि ते जर पेमेंट त्यांचं झालं नाही म्हणजे काय झालंय, आंदोलन तर सगळं नीट हाताळलं गेलं पण आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा हजारो धमक्या शिव्या आल्या. ते सगळे आम्ही जेव्हा अकाउंट पडताळून बघितले ते सगळे एका ठिकाणी होते. आता परिस्थिती अशी आहे की आंदोलनाचा खूप फायदा घ्यायचा होता. आता तेलही गेलं तूपही गेलं, हातीला धुपाटणं. तो नेता काही त्याच्या जवळचा एक माणूस आहे तो काही फोन उचलत नाहीये आणि आता ते सगळे लोक संतापलेत, त्यांच्याकडे सगळा डेटा आहे. तो जर महाराष्ट्राच्या पुढे आला आणि त्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्हाला हे सगळं कुणी करायला लावलं होतं तर तुमचे माणसं फार अडचणीत येतील. काहीतरी कळालं का तुम्हाला, म्हणजे काय ते होतंय जरा ते बघा, फार अवघड आहे सगळं. बरोबर आहे. हे अवघडच सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर करणार आहोत आपल्या या सर्व मान्यवरांबरोबर. यावेळेला आपल्यासोबत अरुणजी सावंतही जोडले गेलेले आहेत शिंदे सेनेकडनं. अरुणजी, गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत खरं तर संजय राऊतांनी ज्यावेळेला या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? सरकारमध्ये असताना असे आरोप यावर तुमचं काय म्हणणं आहे? विशालजी, हे या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. संजय राऊत यांचा तर हा गुणधर्मच आहे की कसंही करून सरकारच्या विरोधात सतत बोलत राहायचं आणि त्यातल्या त्यात जेवढं जास्तीत जास्त बोलता येईल तेवढं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या विरोधात बोलून जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा. त्यातलाच हा एक प्रकार आहे की मराठ्यांना जे काही आरक्षण दिलं गेलं या लढाईमध्ये मराठ्यांचा विजय झालेला आहे. आता राऊत जे आहेत हे राऊत दोन्ही बाजूने नेहमी बोलत असतात. या आंदोलनाच्या अगोदर सुद्धा
ते कसं हे आंदोलन चुकीचं आहे आणि पास आहे, हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता ते कसं हे आंदोलन, या आंदोलनामध्ये मराठ्यांच्या हातात सरकारने काहीच दिलेलं नाही, मराठ्यांची फसवणूक केलेली आहे, रसद एकनाथ शिंदेजी यांनी पुरवली, एकनाथ शिंदेजींना या आंदोलनापासून दूर ठेवण्यात आलं, असं नाना प्रकारचे आरोप करणं हा त्यांचा खोटा गोरख धंदा झालेला आहे. आणि संजय राऊत या गोरख चोरापासून संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता जागरूक झालेली आहे की त्यांच्या बोलण्याला काही किंमत द्यायची नाही, हे जनतेला आता कळायला लागलेले. यापेक्षा जास्त याच्यावरती भाष्य करण्यात मला काही अर्थ वाटत नाही. बरं, विरोधकांकडून प्रशांतजी यावेळेला खरं तर आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, ज्या प्रकारे अजितजींनी आरोप केले, जर उद्या मराठा आंदोलनासंदर्भात एखादी पत्रकार परिषद झाली, रसद कुणी पुरवली, का केलं आणि कशामुळे हे सगळं झालं, तर विरोधकांची कोंडी होऊ शकते असा थेट चॅलेंज ते आपल्याला देतात. दुसरीकडे अरुणजींचं म्हणणं की विरोधकांकडे मुद्दे नसल्या कारणामुळे हे आरोप प्रत्यारोप केले जातात. आरोप जर करण्यात आलेले त्या संदर्भातले पुरावे देखील विरोधकांकडे आहेत का प्रशांतजी? मुळात विषय असा की ही काय महाविकास आघाडीकडून हा आरोप नाही, हा पहिला भाग. माननीय संजयजी राऊत साहेब हे शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि एकूणच मुख्य प्रवक्ते आहेत, तर त्यांनी ते काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक विषय, हा पहिला भाग. आता राहिला विषय माननीय अजित चव्हाणजींनी जे सांगितलं नवी मुंबईचं, माझं या सरकारला खुलं आव्हान आहे. ते या ठिकाणी कुणी कुणाला रसद पुरवली हा विषय असेल, कुणी नका सोशल मीडिया भडकवला हा विषय असेल, राज्य सरकार यांचं, केंद्र सरकार यांचं, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, रॉ नका, या ठिकाणी हे सगळं त्यांचं आहे. त्यांनी पाहिजे ती चौकशी करावी. जो राजकीय पक्ष तो सत्तेतला असेल किंवा विरोधातला असेल, त्यांनी खुली चौकशी करावी. ज्यांनी काय चुकीचं केलं असेल त्यांची नावं जाहीर करावी, माझं त्यांना खुलं आव्हान आहे. पण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरक्षण व्यक्तींना दिलंय, समूहाला नाहीये, या संदर्भातली एकदा सुस्पष्टता भाजपनी आणि या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी नका या ठिकाणी मराठा समाज, ओबीसी समाजासमोर मांडण्याची गरज असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. अजितजी, चौकशीसाठी जाण्यासाठी ते तयार आहे, मात्र आरक्षणाचा मुद्दा अजूनही पेटताच आहे. बोला अजितजी. बघा, विषय असा आहे की हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. काही गोष्टी या नैतिकतेच्या असतात, नैतिकतेच्या. माननीय पवार साहेबांचं राजकारण नेहमी असं राहिलंय की दोन लोकांमध्ये भांडण लावा आणि मग आपण राज्य करा. हा विषय नैतिकतेचा आहे, हा कुठल्याही चौकशीचा विषय नाही, हा कशाचाही नाही. फक्त मला एवढंच सांगायचंय, त्या बिचाऱ्या ज्या गरीब पोरांनी काम केलं, प्रशांत भाऊ, ते जरा थोडस कर्जत जामखेडवाल्यांना निरोप देता आला तर बघा, त्यांचे पैसे देऊन टाका म्हणावं तेवढे. आणि काय होतं माहितीये का, नावं जाहीर करा, नावं जाहीर करा, आम्ही देतो. चला, ज्या पद्धतीनं बरं, नाव जाहीर करण्याचं आव्हान देतात प्रशांतजी आपल्याला. मराठा आंदोलन पेटलंय, आता आपल्याला याचा फायदा घेता येईल. हे मनसुबे उद्ध्वस्त झाल्यानंतर लोकसभेमध्ये खोटा नरेटिव्ह पसरवून जो विजय मिळाला होता, त्या विजयासारखाच आपल्याला आता मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली, ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेतलं, असा खोटा नरेटिव्ह असं त्यांना वाटतंय. नाही काय होतं बघा विशालराव, काय कट रचण्यासाठी आणि पडद्यामागनं कृष्णकृत्य करण्याकरता वेगळी माणसं असतात आणि टीव्हीवरती बोलण्याकरता ज्यांची इमेज चांगली आहे, प्रशांत भाऊंसारखे चांगले लोक ते आणून बसवतात. याच्यामध्ये मला काही बाकी दुसरं म्हणायचं नाही. हा नैतिकतेचा मुद्दा आहे, हा काही चौकशी आणि यंत्रणांचा भाग नाही. काँग्रेसने काही कमी यंत्रणा वापरल्या का? एका दिवसात 9 राज्य सरकार बरखास्त केलेली काँग्रेस आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली सुट्टी घालवण्यासाठी देशाचे वॉरशिप वापरलेले, तो भाग जाऊ द्या, तो काही विषय नाही. पण हा नैतिकतेचा विषय आहे. मराठा समाजाची जी गोरगरीब माझे भाऊ मुंबईमध्ये आले होते, त्यांचा वापर करून आपल्या राजकारणाची पोळी कशी शेकता येईल याकरता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला बदनाम करता येईल. प्रशांतजी उत्तर देताना आपल्या आरोपांना. प्रशांतजी बोला. ते त्याच्यासाठी जे मी पुन्हा अजित चव्हाण साहेबांना विनंती करतोय की त्यांनी असं कोणी असेल, ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा असेल, उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, की ज्यांनी पडद्या बघून काही चुकीचं केलं असेल तर त्यांचं नाव जाहीर करावं, हे माझं खुलं आव्हान आहे. दुसरा रायता मी पुन्हा सांगतोय की माननीय सीएम साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे स्टेटमेंट परवा संध्याकाळी केलंय की हे आरक्षण व्यक्तींना आहे, समूहाला नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे, मला जे आकलन आहे त्याप्रमाणे मराठा समाज एक मोठा समूह आहे, ते सुद्धा एकदा जाहीर करावं. म्हणजे राज्यातले ओबीसी असतील किंवा मराठा असतील किंवा सर्व 12 बलुतेदार असतील, यांच्यासमोर एकदा चित्र स्पष्ट होईल की आरक्षण परवाचा जो GR आहे
तो व्यक्तींसाठी आहे का समूहासाठी आहे? बोला अजितजी. विशालजी, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकांचं समाधान होतंय, लोकांना काहीतरी मिळतंय. मराठा समाजाला सुद्धा या विषयामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ह्या मागण्या पूर्ण व्हायच्या आधीच ओबीसी समकक्ष सर्व सुविधा, अगदी परदेशी शिष्यवृत्तीपासून ट्युशन फ्रीच्या परताव्यापासून सगळं काही देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या सरकारनं माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. मला खरं तर हे आता बोलायचं नव्हतं, पण प्रशांत भाऊ इतकं असं एकदम पिंक पॉइंट करून म्हणता ना की हे याच्या करता का त्याच्या करता. भाऊ, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही मराठ्यांच्या सोबत ताकदीनं आहोतच आहोत, परंतु या गावगाड्यामधला जो ओबीसी समाज आहे त्याच्यासोबत भारतीय जनता पार्टी आहे. हे वारंवार निवडणुकांमध्ये दिसलं. मला फक्त आपल्याला इतकाच प्रश्न विचारायचा आहे की मराठ्यांच्या आरक्षणाचा जो खून झाला तो म्हणजे ते पिक्चर मध्ये होतो ना, कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, ते उत्तर कसं आहे माहितीये का की सातत्यानं आता ते लोकांच्या लक्षात आलंय. म्हणजे तो ज्या वेळेला दुसऱ्यांदा मराठा समाज जेव्हा इथं आला ना, त्यावेळेला आदरणीय सुप्रियाताईंच्या समोर जो समाजाने आक्रोश व्यक्त केला त्यातनं ते सगळं लक्षात आलंय. आता विषय असा आहे की समाजाला निश्चितपणे दिशा सापडलेली आहे दोन्ही समाजांना, आणि त्यांच्या हे लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आपल्याला हे मिळू शकतं. आम्ही नम्रपणे सांगतो, आम्ही या सर्व समाजांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. कोणालाही झुंजत ठेवायचं, भांडवत ठेवायचं हे आमचं धोरण नाही. मराठा आरक्षणाला हास्यास्पद बनवणारे पवार साहेब, सुप्रियाताई यांना समाज विसरलेला नाहीये. बरं, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रशांतजी देतीलच, मात्र तत्पूर्वी सूरजजी मला आपल्यासाठी हा प्रश्न करायचा आहे. जसं अजितजी आता म्हणाले की भाजपच केवळ मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं, तशाच प्रकारे भाजपच्या अनेक प्रवक्त्यांचे ज्यावेळेला आम्ही प्रतिक्रिया दाखवल्या त्यामध्ये एक मुद्दा स्पष्ट झाला की जे देवाभाऊंनी करून दाखवलं किंवा भाजपने करून दाखवलं ते मराठा आतापर्यंत असलेल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं नाही. मग त्यामध्ये कोण कोण येतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र केवळ भाजपनंच हे आरक्षण दिलं की सत्ताधाऱ्यांनी दिलंय? सूरजजी, मी आपल्याकडून उत्तर अपेक्षित ठेवतो. सर्व प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं, तर मग सत्तेतील सहभागी मित्रपक्ष कुठे होते? त्यांना खरोखर दूर ठेवलं गेलं? आरक्षण जे दिलं ते महायुतीच्या सरकारने दिलं. या महायुतीच्या सरकारमध्ये सर्व म्हणजे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी होते. समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते होते आणि या समितीने ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांच्या समोर जो काही त्यांनी बनवलेला मसुदा होता तो समोर ठेवला आणि या समितीने जो बनवलेला मसुद्यावरती अंतिम निर्णय तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतला आणि त्यानंतर जरंगे पाटलांच्या समोर तो ठेवण्यात आला आणि त्यामध्ये काही त्रुटी होत्या किंवा त्यांच्याकडनं काही सूचना आल्या त्या करून पुढे घेऊन ते जी आर आपल्या महाराष्ट्राच्या समोर आज मांडण्यात आलेला आहे. आता विशालजी, कसं असतं, पक्षाचे पदाधिकारी म्हणून प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाटतं की हे माझ्या नेत्यांमुळे झालं, तो मग प्रचाराचा भाग त्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा असतो. परंतु ज्यावेळेस माध्यमासमोर आम्ही एक जबाबदार पदाधिकारी मांडत असतो त्यावेळेस आमचं म्हणायचं की महायुतीच्या सरकारनं आणि या तिन्ही नेत्यानं महाराष्ट्राच्या जनतेला, मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे केलेलं आहे. आता कोण त्यांच्या पक्षाचा प्रचार म्हणून करत असेल तर मला वाटतं की त्याच्याकडे जास्त गांभीर्यानं न बघता आमच्यासाठी समाधानाची गोष्ट हीच आहे की महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही समाजाला न्याय देऊ शकलो, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. बरं, तरी पण महायुतीत सगळं काही आलबेले असं आपल्या बोलण्यातनं दिसून येत आहे. मात्र प्रशांतजी, काय होतं की अनेक वेळेला आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. थेट आरक्षण आंदोलनाची हवा तर या आरोप प्रत्यारोपांनी निघतेच आहे, पण आंदोलन यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. पण सर्वच राजकीय पक्षाच्या हेतूवरही शंका उपस्थित करण्यास स्वरूपातले हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. याच्या पुढे सर्वसामान्य जनतेनं आंदोलनं खरोखर सिरियस घ्यायची का, की पुन्हा एकदा त्याकडे राजकीय अजेंडा म्हणून पाहायचं? नाही, मुळात विषय असा आहे की एखाद्या विषयावर वारंवार आंदोलन करायला लागणं ही शोकांतिक आहे. मी परवा सुद्धा सांगितलं, तब्बल 250 आमदार घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्याचे प्रमुख नेता आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याच पक्षाचं देशामध्ये सरकार आहे. घटनादुरुस्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टी ते सगळं करू शकतात. त्याच्यामुळं मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य अजितदादा असतील, मान्य उद्धव साहेब असतील, मान्य राज ठाकरे साहेब असतील, मान्य पवार साहेब किंवा सुप्रियाताई असतील
किंवा मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना माझी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती आहे की आपण राज्याचे प्रमुख असताना मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज ही जी काही विषयाची पेरणी होतीये, कृपया करून ते थांबवा. जर मराठा समाजाला तुम्हाला समूह म्हणून जर काय या ठिकाणी आरक्षण द्यायचं असेल तर ते देऊन टाका, किंवा द्यायचं नसेल तरी सुद्धा एकदा जाहीर करा. काय होतंय, दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि गाव पातळीपर्यंत मराठा समाज अजितजी येतो. हे जे चित्र निर्माण होतंय ते पुढच्या पिढ्यांसाठी प्रचंड घातक आहे. त्याच्यामुळं सगळ्या नका आरक्षण जी संदर्भात सुस्पष्टता करा की हे आरक्षण दिलेलं किंवा हा जी आर हा समूहाला आहे का व्यक्तीला आहे. आणि पुन्हा 4 महिने त्याचं नवीन आंदोलन उभं राहिलं तर मात्र सरकार म्हणून यांना हे आवडणार नाही. हे याची गंभीर दखल सुद्धा घेण्याची गरज आहे. याची माझी या संदर्भात मला सरकारला नम्रतेची आणि कळकळीची अगदी हात जोडून विनंती आहे. बरं, अजितजी आणि सूरजजी सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवतील ना? अजितजी, मात्र होतं काय की आंदोलनं झाली तर ती आंदोलनं राजकीय हेतून प्रेरित असल्याचा जो मेसेज या आरोपांनंतर जातो किंवा राजकीय आरोपांनंतर जातो तो कितपत योग्य आहे? आज आंदोलनांवरती शंका उपस्थित होतीये, मिळणाऱ्या आरक्षणावरती उपस्थित होताना दिसतेय. मराठ्यांचं आंदोलन थांबतं न थांबतं ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता पाहायला मिळते. अजितजी. विशालजी, आंदोलनावरती शंका उपस्थित करणं म्हणजे त्या आंदोलकांच्या हेतूवर शंका उपस्थित करणं हे काही बरोबर नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरं. असं नसतं. हे आंदोलन एका निस्पृह भावनेनं सर्व समाजाने एकत्र येऊन केलेलं आंदोलन. मला फक्त प्रशांत भाऊंना इतकंच सांगायचंय की त्यांना आता जी कळकळ इतकी अशी वाटतेय ना, 94 साली जेव्हा मराठा आरक्षणाचा खून झाला त्याला जबाबदार कोण आहे हे आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. आपण जेव्हा कधी मोदी बागेमध्ये साहेबांना भेटायला जाल तेव्हा साहेबांना तुम्ही कधीतरी विचारा की साहेब का तुम्ही असं म्हटलं होतात. एका महाराष्ट्राच्या अग्रगण्य वर्तमानपत्रामधलं मी व्हॉट्सअपला पाठवतो भाऊ तुम्हाला, वर्तमानपत्राची हेडलाईन आहे त्या वर्षाची की मराठा आरक्षण कशाही पद्धतीने शक्य नाही शरद पवार. मला आता या पिढीचा प्रतिनिधी मराठा समाजाचा म्हणून असं वाटतं, मी मनोज जरांगेंना सुद्धा मी या आंदोलनाच्या वेळेला 2 आंदोलनात आम्ही त्यांच्या बरोबर होतो. मी विरोध केला कारण माझे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांची भाषा बरोबर नव्हती. मी समाजाबरोबर आहे, आरक्षण आंदोलनामधला शिपाई आहे, सैनिक आहे. पण आता जे जगताप साहेब जे म्हणतायत मराठा समाजाला या महाराष्ट्रात 10% आरक्षण आहे ते टिकलंय. त्या माध्यमातून 2 वर्षामध्ये मागच्या 13,000 मुला मुलींना आमच्या नोकरी मिळाली आहे. मधल्या काळामध्ये 17,000 आमचा ओबीसीचा प्रश्न प्रलंबित होता. हायकोर्टामध्ये याचिका होती, देवेंद्रजींच्या मागे लागून आम्ही ते क्लिअर करून घेतलं. 17,000 लोक आमच्या त्यातून मोकळे झाले. 1,030 लोकांचा ट्रान्झिट मधला प्रश्न होता. जेव्हा यांच्या सगळ्या गडबडीमुळे आमचं आरक्षण गेलं त्या मुलांना आम्ही न्याय दिला, आरक्षण दिलं, आम्ही टिकवलं माझ्या नेत्यानं. आणि बघा, शिव्या आणि ओव्या जो करतो त्यालाच मिळतात. आम्ही केलं, आम्हाला समाजानं नाराजी व्यक्त केली, परंतु जेव्हा केलं त्यावेळेला आता आमचं कौतुक सुद्धा केलं जाते. आणि मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना नैतिक दृष्ट्या प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? बर, रावसाहेब कसबेंचा काय संबंध आहे मराठा आरक्षण विषयामध्ये याला पाठवायचा? पवार साहेबांचे मित्र म्हणून त्यांना पाठवलं. आणि माझे 4 व्हिडिओज आहेत अत्यंत अभ्यासपूर्ण. त्यांनी काय दिवे लावले? आमचं आयुष्यभराचं नुकसान ज्या लोकांनी केलं, आमचं वाटोळं केलं, आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही विचारल्यावरती जे सत्ता असताना हसले, ज्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आपण होतात, ज्या उद्धव ठाकरे सरकारचे आपण शिल्पकार होतो प्रशांत भाऊ आपला पक्ष, त्या माननीय शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरे साहेबांना आपण खासगीत भेटाल ना तेव्हा या कळकळीनं भाऊ त्यांना प्रश्न विचारा. तुमच्यासारखे युवा तरुण नेते या महाराष्ट्रामध्ये माझ्या समाजाचं जेव्हा प्रतिनिधित्व करतात त्यावेळेला निश्चितपणे आपण हे विचारलं पाहिजे समाज म्हणून. नक्की अजितजी, प्रशांतजी या संदर्भातलं उत्तर देतील. मात्र सूरज चव्हाणांना मला थेट प्रश्न करायचा आहे. सूरजजी, आंदोलनं राजकीय पक्षांची हत्यारं बनली आहेत का? आपल्या समाजाचा यांनी ओबीसीचा विशालजी, बोला खरं तर राजकीय अजितजी येईल मी आपल्याकडे. सूरजजी, मागणी चुकीची होती, मी जरांगांना बोललो थेट माध्यमात. हो ना, आपण प्रशांतजींकडनं उत्तर घेऊयात की. आंदोलन संपल्यानंतर सर्व समाजाच्या लक्षात आलं की अजित चव्हाणची भूमिका बरोबर होती. सूरजजी बोला. आंदोलन करण्याचा हेतू, जो आंदोलन करता आहे त्याचा हेतू काय आहे हे खूप महत्वाचं असतं. आता जरंगे पाटील जे आंदोलन केले त्यांचा हेतू शुद्ध होता की समाजातल्या जो गोरगरीब आहे, वंचित आहे, त्याला आरक्षण भेटावं. त्यासाठी त्यांनी तो लढा दिला आणि त्या लढ्याला करोडो लोकांनी साथ दिलेली आहे. तुमचा हेतू काय हा खूप महत्वाचा असतो. आणि अशा आंदोलनावरती पोळ्या भाजणारे राजकीय नेते आपण पाहिलेले आहेत. या आंदोलनात सुद्धा बऱ्याच लोकांनी
कशा पद्धतीनं आपली राजकीय पोळी भाजता येईल हे तुम्ही पाहिलेले. तुम्ही उदाहरण म्हणून मी सांगतो, आता प्रशांत जगताप साहेब पीठ आहेत, त्यांनी रोहित दादा पवार यांचे ट्विट पाहावेत. आंदोलन चालू असताना, आंदोलन झाल्याच्या नंतर आणि आंदोलनाच्या आधीचे. त्याच्यावरनं बरं. पूर्णपणे स्पष्टपणे दिसून येते की कशा पद्धतीने त्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केलेला बरोबर आहे. राजकीय आणि- पोळी कोण आणि कोणता पक्ष कशा प्रकारे भाजून घेतोय यावरती तर लक्ष असेलच. मात्र जाता जाता अरुणजी, थेट आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेतूवर प्रश्न विशालजी, उपस्थित फक्त करण्यात आला एक होता. छोटीशी कमेंट घ्याल माझी जाताना. निश्चितच. मात्र अरुणजी, मला आपल्याकडून जाणून घ्यायचंय की एका बाजूला मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान उभं करणं हा हेतू होता, तर आज तुमच्या हेतूवर, तुमच्या पक्षाच्या हेतूवरती शंका उपस्थित केलेली आहे विरोधकांनी. मी मगाशीच सांगितलं, पहा, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून मी हे सांगेन की मराठा समाजाच्या हिताकरिता जे जे काही करणं सुरुवातीपासून म्हणजे गेले 4 वर्षापासून आदरणीय एकनाथ शिंदेजी हे सातत्याने करत आलेले आहेत. निश्चित. आणि मात्र आज आपण जो रसद काही पुरवली आणि मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान उभं केलं का? थेट उत्तर देऊयात आपण याच्यावरती. मराठ्यांना रसद दुसऱ्यांनी पुरविण्याची काही गरज नाही. मराठा हा नेहमी स्वतःची जी काही रसद आहे, पोळी भाजी आहे, जे काही कांदा भाकर येतो, स्वतः आपल्या खांद्यावर पाठीवर बांधून नेत असतो आणि प्रत्येक लढाई लढत असतो. तेव्हा इतरांच्या हिमतीवरती मराठा कधी लढत नसतो. ही रसद जी काही ती मराठ्यांना पुरवली गेलेली आहे. हे संपूर्ण या राज्याची 13 कोटी आणि 4 कोटी मराठा अजितजी बांधव येणार. जाणतात. बरं अजितजी, एका वाक्यात बोला, कारण मला प्रशांतजींकडून तुम्ही सगळ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर घ्यायची आहेत. नाही, मराठा खडा तो सबसे बडा आहे हे दिसलं आंदोलनामध्ये. बरं. त्यामुळं मुळात असा प्रश्न विचारणं हाच मराठा समाजाचा अपमान आहे की मराठ्यांना रसद कोणी पुरवली. मराठ्यांना रसद पुरवायची काही गरज नाही. मराठा समाज सक्षम आहे. मला जाता जाता फक्त प्रशांत भाऊंना इतकंच सांगायचंय, ते भांडण लावायला जे एजन्सी हायर केल्या होत्या देऊन टाका म्हणावं, कारण आता काही साध्य तर झालं नाही. जगदीश प्रशांतजी भावांनी उत्तर देतील. आशीर्वाद प्रशांतजी बोला. भाऊ, तुमचं पक्षात वजन आहे भाऊ. गरीब मुलं आहेत, मुळात तुम्ही सांगू इच्छितो सांगितलं तर जरा काम की व्हायला मराठा समाजाचं जर आरक्षण 10% माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, तर माननीय मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा रस्त्यावर 4 वेळा काय यावं लागलं, याचं उत्तर भाजपने आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याला देण्याची गरज आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग, शरद पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलं किंवा नाही केलं, हे जर हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, तर तुमच्या सरकारमध्ये 2 सरकारमध्ये, मागच्या सरकारमध्ये आणि आता सरकारमधले 2 सहकारी हे मान्य पवार साहेबांच्या बरोबर होते. मान्य अजितदादा हा आमच्या पक्षाचा मागच्या 26 वर्षातला सरकारमधला पक्षाचा खूप प्रमुख चेहरा होता. त्यामुळे दादा हेच आमच्या पक्षाचे पवार साहेबांच्या नंतरचे प्रमुख चेहरा आमच्या बरोबर आल्यावर त्यांनी दिलं ना सांगावं दादांनी, की प्रशांत मराठा भाऊ. समाजाला का आरक्षण आम्ही देता सोबत आलं आल्यावर दिलं ना नाही? दादांनी. एकनाथ शिंदे साहेब ते काय? हे उद्धव साहेबांचे एकटं आम्ही दिलेलं प्रमुख नाहीये. सहकारी होते. ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, अजितदादांनी दिलं, मराठा समाजाला का एकनाथ आरक्षण शिंदे देता साहेबांनी आलं दिलं, नाही? सगळ्यांनी आणि मिळून राहता दिलं राहिला आहे. विषय, मी सुद्धा एक मराठा समाजाचा या ठिकाणी नक्कीच या- महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी आंदोलन सोबत झालं, राहून गेलो. आंदोलन महाराष्ट्रानं मराठा पाहिलं समाजाला आणि त्यावरून राजकीय रणकंदनही पाहिलं. वेळेची कमतरता असल्यामुळे धन्यवाद, आपण सर्वजण आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. आंदोलन थांबलंय, आंदोलक परतले, राजकीय धग मात्र अजूनही कायम आहे. त्याची झळ पुन्हा एकदा महाराष्ट्राला सोसावी लागू नये एवढीच इच्छा. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.